की त्यांचे प्रोग्राम हाँगकाँगला होतात, 2-2 करोडचा एक प्रोग्राम होतो. आणि जर आपण सगळ्यांनी ठरवलं की नाही, हे माझं नैतिक कर्तव्य आहे, नाही मला हे करायचं आहे, माझा सम्राट जिवंत राहायला पाहिजे, वाढला पाहिजे आणि हा पुढच्या 500 वर्षापर्यंत राहिला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर अजिंठा एलोराचं पाहिलं तर एका पिढीने दुसऱ्या पिढीला काय दिलेला आहे, एक संदेश दिलेला आहे. अजिंठाच्या लेण्या 100 वर्षात तयार झालेल्या नाही, एका पिढीकडून तयार झालेल्या नाही आहेत. त्या लेण्या ज्या आहेत 5 पिढ्याकडून तयार झालेल्या आहेत. म्हणून हा सम्राट जिवंत राहणं, महाराष्ट्रभर जाणं, घराघरात जाणं आणि सम्राटला आर्थिक अडचण येऊ न देणं, ही अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट आहे. आणि मग यासाठी प्रत्येकाने जर ठरवलं तर इथं एवढ्या क्षमतेचे माणसं आहेत की एक जण 100 लोकांना तयार करू शकतो. आता ताई आमच्या सरपंच आहे, एका गावामध्ये त्यांनी जर ठरवलं, त्यांचे जे बचत गट आहेत महिलांचे 500 तर त्याच करू शकतात. पण आम्हाला करावं लागणार, जाणीवपूर्वक एकत्र यावं लागणार. जसं बुद्धाच्या काळामध्ये वज्जी लोक एकत्र येत होते आणि जोपर्यंत ते एकत्र येत होते तोपर्यंत त्यांचा पराभव होत नव्हता. आम्ही एकत्र येत नाहीत. रानबाजी, तुमचं अभिनंदन, तुम्ही सगळ्यांना एकत्रित केले. लोक किती आले हे महत्वाचं नाही, लोक किती आलेत कुणालजी हे महत्वाचं नाही, पण एवढा वेळ झाल्या 5 तासापासून ही माणसं सम्राटसाठी थांबले हे आपल्याला महत्वाचं आहे. 5 तासापासून आमच्या महिला भगिनी थांबल्यात, त्यांना काहीतरी द्यायचंय, त्यांना काहीतरी करायचंय. सम्राटवर प्रेम नसतं तर एक 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 उठून गेले असते. 5 तासापासून थांबणं जोक नाहीये, कारण सम्राटवर दिवंगत बबनजी कांबळे साहेबांनी अशा पद्धतीनं सम्राट महाराष्ट्रभर वाढवलेला आहे की या ठिकाणी जसं आपल्या जीवनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा ही जी गरज आहे त्याच्यात ही एक गरज आहे, सम्राट सुद्धा एक गरज आहे. म्हणजे आपल्या समाजाला सांगावं लागेल अन्न, वस्त्र, निवारा प्लस सम्राट तुम्हाला गरजेचा आहे. त्या पद्धतीने जर गेले तर जेवढा जास्त याचा खप होईल, जेवढ्या जास्त लोकांपर्यंत हा सम्राट जाईल तर तेवढं ताकद यांची वाढेल, तेवढे प्रश्न आपले सुटतील. आपले जर प्रश्न सोडायचे असतील, आपल्या समस्या जर कमी करायच्या असतील, आपल्याला मान सन्मानाने जगायचं असेल, आपल्या बहिणीवरती, आपल्या आईवरती अन्याय अत्याचार भविष्यात पाहायचा नसेल तर सम्राट वाढवणं गरजेचं आहे. बातम्या का द्यावं लागतात त्यांना? कारण समाजाचा दबाव गट नाही राहिला. दबाव गट जो आहे विखुरला गेलेला आहे आणि विखुरला गेलेला असल्या आपण एकत्र नसल्या कारणानं गावामध्ये, शहरामध्ये जी ताकद पॅन्थरच्या काळामध्ये होती ती ताकद आता राहिलेली नाही. प्रत्येक जण स्वतःची ॲडजस्टमेंट करतोय आणि ॲडजस्टमेंटमुळं समाज आता वाऱ्यावर गेलेला आहे. आता जसं बबनजी म्हणजे कुणालजी कांबळेने सांगितलं की आपले किती गट तट असतात, पण आपल्या धम्म कार्यासाठी, समाजाच्या हितासाठी, समाजाच्या शिक्षणासाठी आपण एकत्रित येणं गरजेचं आहे. तुम्ही सगळे आलात. माझ्या गावामध्ये सम्राटकरांनी सन्मान केला, कारण तुम्हाला मी विनम्रपूर्वक सांगतो सर, मी पुरस्कार स्वीकारत नाही, पण सम्राटचा पुरस्कार मी आनंदानं स्वीकारला, कारण तो समाजाचा आहे, तो समाजाचा आहे आणि समाजाचा पुरस्कार आहे आणि तोही माझ्या गावात होतोय. म्हणून मी रानबाला म्हटलं ठीक आहे बाबा, तुम्हाला सन्मान करायचा, आम्हाला तर कामच करायचं, पण समाजाकडून होत आहे. आणि या पद्धतीने जर गेलो तर उत्तम हजाऱ्याला मी एकच विनंती करतो, याच्यानंतरचा मेळावा आपण बीडला घेऊया, त्याच्यानंतर लातूर घेऊया, एक एक जिल्हा कव्हर करूया आणि कुणालजीचे आर्थिक प्रश्न त्यांच्या पोटाचे नाही आहेत, हे सम्राट चालवण्याचे आहेत. त्यांची लेखणी आणखीन धारदार आपल्याला करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जातीनं लक्ष द्यावं लागेल. त्यांचं लक्ष जर पैसे जमवण्यात गेलं तर लेखणी थोडी कमजोर पडेल, ती कमजोर पडू द्यायची नसेल तर या कार्यक्रमाच्याने आपल्याला निश्चित करावा लागेल, एक निश्चय करावा लागेल की आता सम्राट वाढला पाहिजे, हे आपलं ध्येय असलं पाहिजे. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद.